आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड नाईट. थँक्यू सो मच सई. छान वाटलं तुमच्याशी बोलून. ऍक्च्युली गरज होती मला या सगळ्याची. थँक्यू सो मच. मलाही तुमच्याशी बोलायचं होतं. खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या. आय नो. तुम्ही नाही म्हणत होतात कारण तुम्हाला जानूला दुखवायचं नव्हतं. तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यासाठी आला ते सुद्धा कळलंय मला. आता तुम्ही झोपा. जा तुमच्या रूम मध्ये. जा ना. खरंच जाऊ. इच्छा होत नाहीये जायची. सर, आपण जर आणखी वेळ आता गप्पा मारत बसलो ना तर 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 काय बोला. आपण जर आणखी बोलत बसलो तर आपल्याला गुरुजींनी जे सांगितलंय ते आपण करू शकणार नाही असंच ना. नाही. मग कसं. सर, आपण असंच एकमेकांकडे बघत बसलो ना तर 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 कोणीतरी आपल्याला बघेल. त्यामुळे प्लीज तुमच्या रूम मध्ये जा. सई, किती अनरोमॅन्टिक आहात तुम्ही. सिरियसली. ओके फाईन फाईन. तुमची इच्छाच आहे तर जातो ना. सर, प्लीज जा तुम्ही आता. एक मिनिट. तुम्हाला माहिती हा वारा किती लकी आहे. का? कारण तो तुम्हाला स्पर्श करू शकतो ना. तुम्ही आता जा. फाईन फाईन. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. जा. बाय. 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 जातोय हा. वाव, ग्रेट. जहागीरदारांचा मुलगा आणि जहागीरदारांची सून यांच्यावर आता चोरून रोमॅन्स करण्याची वेळ आहे. काय मग गार्डन मध्ये रोमॅन्टिक गाणं वगैरे गायलं की नाही? आई. देवांश, एक शब्दही बोलू नकोस तू. आणि तिनेच तुझ्यावर भेटण्यासाठी जबरदस्ती केली असेल.
ताई, तू कितीही साळसूतपणाचा आवा आणलास ना तरी मला काही फरक पडणार नाही. तुझ्या सासूबाईंची एक गोष्टही ऐकता आली नाही ग तुला. तिचा एवढा विश्वास आहे ना तुझ्यावर, तुझ्याबद्दल काही सांगितलं तरी तिला ते पटणारच नाही. माझी सुनबाई असं कधी वागणारच नाही असा विचार करून ती शांतपणे झोपली. आणि सुनबाई बघा, तू काही बोलायचं नाही. तुला माहिती आहे ना, या सगळ्या गोष्टींवर खरं तर माझा अजिबात विश्वास नाही. हे सगळं वहिनीला आवडतं, वहिनीला पटतं म्हणून आपण करतो, म्हणून आपण गुरुजींनी सांगितलेलं सगळं फॉलो करतो. यावेळी ही तर सगळं उलटच करते. ही एका प्रकारे वहिनीची फसवणूक झाली आणि ते मला चालणार नाही. वहिनी, वहिनी, आई 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 काय काहीच गरज नाही. ऐक प्लीज. देवांश, भैरवी मॅडम, तू काही बोलू नको, तू गप्पच बस. वहिनी, वहिनी, ताई, मी सगळे इतक्या रात्री काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, अजून तरी काही प्रॉब्लेम झाला नाहीये, पण प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काय झालंय ताई, मला सांगा ना. मला उगाच टेन्शन येते हो. बहिणी, तुला अजूनही कळत नाहीये, गुरुजींनी सांगून सुद्धा हे दोघं रात्रीचे गार्डन मध्ये गेले होते. आता याचा अर्थ काय होतो हे वेगळं मी सांगायला हवं का तुला? बरं, मी सांगते काय ना, आता सईची चोरी पकडली गेलीये ना, त्यामुळे ती स्वतःहून नाही बोलणार. मीच तुला सांगते. गुरुजींनी सांगितलेलं असताना सुद्धा सईने देवांशला रात्री भेटण्यासाठी इथे हॉलमध्ये बोलवलं आणि त्यानंतर आजूबाजूला कोणी नाही